आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। नवी मुंबई सीवूड सेक्टर 44 मधील मनोज कुमार सिंग 39 या बांधकाम व्यावसायिकाची हत्या त्याच्याच कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने केल्याचे उघडकीस आले आहे। राजू उर्फ शमशुद्दीन आझम खान अबू कुरेरा वय 22 असे या कर्मचाऱ्याचे नाव असून NRI पोलिसांनी त्याला अटक केली आहे। मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास राजूने मनोज कुमार सिंग याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून त्याची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे। विशेष म्हणजे आरोपी आणि बांधकाम व्यावसायिकाची पत्नी यांच्यात काही प्रेमसंबंध असल्यामुळे ही हत्या झाली आहे की काय किंवा दुसरं काही कारण आहे का याचा तपास सुरू आहे। मात्र त्याने ही हत्या कशामुळे केली हे अद्याप स्पष्ट न झाल्याने पोलिसांकडून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली सय्यद, नवी मुंबई। नेरूळमध्ये सेक्टर 20 सीवूड्स या ठिकाणी मनोज कुमार रामनारायण सिंग या इसमाचा त्याच्या अमन डेव्हलपर्स या ऑफिसमध्ये अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून खून केल्याची तक्रार आमच्याकडे त्याची बायको पूनम मनोज कुमार सिंग हिने दिली होती। या गुन्ह्याचा तपास करत असताना सदर मनोज कुमार सिंग याच्याकडे काम करणारा राजू या इसमाने त्याचा खून केला आहे अशी माहिती समोर आली। त्यावरून आम्ही राजू उर्फ शमसुल अबेबुरेरा खान याला अटक केली। त्याच्याकडे तपास केला असता गेल्या 1.5 महिन्यापासून राजू उर्फ शमसुल खान आणि मैताची पत्नी पूनम सिंग या दोघांनीही त्याला ठार मारण्याचा प्लॅन केलेला होता। त्यानुसार घटनेच्या दिवशी त्यांना संधी मिळताच राजू याने एखादा टणक आणि कठीण हत्याराने डोक्यात वार करून मनोज कुमार सिंग याचा मर्डर केलेला आहे। त्या बाबतीमध्ये आम्ही दोन्ही आरोपींना अटक केलेलं आहे। त्याच्यामधील राजू उर्फ शमशुद्दीन खान याला दिनांक 18 पर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि त्याची जी पत्नी आहे पूनम सिंग हिला आम्ही आज अटक केली असून तिला उद्या कोर्टासमोर हजर करून तिची पोलीस कस्टडी घेत आहोत। सर,